देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ आणि निकालाच्या 13 दिवसांनंतर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन। फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। शपथविधीनंतर शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन। अजित पवारांचा अनोखा विक्रम, 6व्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी दादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, तर अजितदादांच्या पाठीवरही मारली कौतुकाची थाप। पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यातील रुग्णाला 5 लाखांची मदत, निधीतून चंद्रकांत कुराडेंना अर्थसहाय्य, फडणवीसांकडून मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर पहिली सही। निकषात असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार, 2100 रुपये देणार, वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार। पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। सीएम असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं, आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून काम करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण, नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9, तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शपथविधीनंतर विशेष अधिवेशनाची घोषणा। विधानभवनात 7, 8 आणि 9 डिसेंबरला विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात होणार।